लोकशाही मराठीच्या बातमीची रोहित पवार यांनी दखल घेतली। बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। 2100 रुपये हा चुनावी जुमला आहे असं रोहित पवारांनी आरोप केलेला आहे। तर रोहित पवारांनी लोकशाही मराठीच्या बातमीची आता दखल घेत मुद्दा उपस्थित केलेला आहे। बहिणींना 2100 रुपयांसाठी आता वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। त्यांनी तर प्रिंट केलेलं आहे की आम्ही 2100 रुपये करू, नाहीतर आम्ही 2500 पर्यंत घेऊन जाऊ। आणि आज कदाचित मंत्री असतील नाही इतरही नेते म्हणतात असं आम्ही कधी बोललो। त्याच्याबरोबर त्यांनी 50 लाख लाडक्या बहिणींची नावं कमी करायचं टार्गेट घेतलेलं आहे। मग टार्गेट कसं घ्यावं की अजून गरीब माता भगिनींना आपल्याला फायदा देता येईल का, अजून पैसे वाढवून देता येईल का। पण ह्यांनी टार्गेट घेतलं की आता 50 लाख आपल्याला जे लाभार्थी आहेत ते कमी करायचे। म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये 2-2 महिने ॲडव्हान्स मध्ये पैसे दिले का, कारण की इलेक्शन आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही पैसे सुद्धा देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।